हे पादुका मंदिर परमपवित्र श्रीक्षेत्र नर्मदा तीरी ग्वारीघाटावर जबलपूर येथे आहे। नर्मदा नदीचे महात्म्य इतर नद्यांपेक्षा वेगळे आहे। ही एकमेव नदी आहे जिची प्रदक्षिणा केली जाते। नर्मदे मंगळ देवी रेवे अशुभनाशिनी असे तिचे वर्णन करतात। हिचे आगळे पावित्र्य महात्म्य वेदकालापासून असल्याने तिच्या पुण्यतटावर अनेक तप केले व आश्रमही स्थापन केले आहेत। गरुडेश्वर, ओंकारेश्वर इत्यादी पवित्र स्थाने हिच्या तीरावर आहेत। या नदीत सापडणारे तांबडे खडे नर्मदा गणपती म्हणून देवघरात ठेवले जातात व पूजन केले जाते। श्रीपाद श्रीवल्लभ अवतारानंतर दत्तात्रेयांचा नृसिंह सरस्वती हा अवतार जगन्मान्य आहे। कर्मयोगी व सर्व योगविद्यासंपन्न व प्रभुत्व असलेला हा दत्तावतार होय। भारत भ्रमण करताना सर्वत्र धर्मप्रसार अधर्मोच्चाटन करून संसारी भक्तजनांचे आदिव्याधी निवारण करून त्यांना सुखी करून सन्मार्गी लावले। जबलपूर हे नावच मुळी जाबाल या ऋषी वरून पडले। जसे ग्वाल्हेर हे गालाव मुनीचे नावावरून पडले तसे या जाबाल तपोभूमी म्हणजेच नर्मदाकाठचे आजचे हे जबलपूर या पवित्र तपोभूमीत श्री नृसिंह सरस्वती जवळपास 500 वर्षापूर्वी येथे झाले असा अंदाज आहे। श्री क्षेत्राचा इतिहास। श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी तपस्या करून तपोसिद्धता मिळविली। सद्गुणी, सद्भावी, सद्धर्मी, सालस, सद्वर्तनी शिष्यांची शृंखला निर्माण करावयाची होती। असे खरे सत्पात्र शिष्य जेथे असतील तेथे सद्गुरू स्वतः जातात। दत्तावतारी नृसिंह सरस्वती महाराज जानदीप लावू जगी या ध्येयाने भारत भ्रमण करते झाले। त्याचे एक शिष्य नाशिकवासी श्री सत्यानंद संन्यासी जे गुरु आदेशानुसार गोरीघाट या जबलपूर जवळच्या भागात नर्मदा नदीतीरी तपस्या करीत होते। त्याचे तपाचरणफळ श्री नृसिंह सरस्वती महाराज देणार होते। त्याप्रमाणे सत्यानंदाचे तप फल देण्यासाठी स्वतः नृसिंह सरस्वती तेथे गेले। त्यांनी मनोकामना सत्यानंदांना विचारली असता सत्यानंदांनी त्यांना श्रीगुरुचरण सदैव जवळ असावेत हे स्पष्ट सांगितले व ती मनीषा पूर्ण करावी अशी प्रार्थना केली। खरे भक्त सदा सद्गुरुसेवाच मागतात, व्यावहारिक काहीच मागत नाहीत। हिक न मागणारा शिष्यच खरा भक्तिसायुज्य असतो। त्याप्रमाणे सत्यानंदांनी जे अखंड गुरुचरण सान्निध्य मागितले त्यावरून त्यांची प्रखर भक्तिसोज्वळता प्रगट झाली। अखंड गुरुसहवास भक्तांना वेगवेगळ्या ठिकाणच्या त्या ठिकाणी देणे ही सद्गुरूंच्याच किमयेची गोष्ट असते। हे अशक्य आपणास वाटते पण योगसिद्धांना ते मुळीच अशक्य नसते। त्यामुळे त्यांनी सत्वर तथास्तु म्हटले, पण नरदेह हा तर नश्वर जे उत्पन्न होते ते विलय पावते। उत्पत्ती, स्थिती व लय हा क्रम या भूतलावरील सर्व सजीवांना सारखाच लागू होतो। म्हणूनच पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत वासांसी जीर्णानी वासासी निर्णानी यथाविहाय या श्लोकाद्वारे हे स्पष्ट केले आहे। आत्मा चैतन्य अमर पण देहवस्त्र नश्वर, तेव्हा ते जीर्ण झाल्यावर आत्मा त्याचा त्याग करून पुन्हा दूस या देहवस्त्रात विधिलिखिताप्रमाणे येतो व काहीही दोष पाप शिल्लक न राहिल्यावर परमपदास जातो व मुक्त होतो। त्याचा जन्ममृत्यू फेरा चुकतो। त्याप्रमाणे श्री नृसिंह सरस्वतींनी त्याला अखंड श्रीगुरुचरण लाभावेत या त्याच्या कामनापूर्तीसाठी त्याला नर्मदेत देहविसर्जन करण्यास सांगून त्यानंतर त्याला देवयोनीत अखंड सहवास देण्याचे वचन दिले व ते तेथून गुप्त झाले। पण ज्या शिळेवर ते उभे होते त्या शिळेवर त्यांनी स्वतःची पदचिन्हे उमटविली। या नृसिंह सरस्वतींच्या शिळेवर उमटलेल्या पादुकाचिन्ह प्रतीकाचे श्री सत्यानंद स्वामींनी आत्यंतिक श्रद्धा व आनंदाने पूजन केले। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही याप्रमाणे प्रत्यक्ष सद्गुरूंचे चरणख या भक्तांना मिळतात। नंतर श्री सत्यानंदांनी नर्मदेत देहविसर्जन केला व ते देवयोनीत नागरूपाने प्रविष्ट झाले। पुढील भागात